नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आज जीवाने स्वतःची बाजू इतकी सुरेख मांडली आहे ना की तुम्हाला त्याचा मुद्दा 100% पटणार आहे. तो काव्यासोबत लग्न करायला का नकार देतोय या गोष्टीचं त्याने मिथुन काकाला अतिशय सुरेख उत्तर दिलंय. तर बघा, आता ही नंदिनी काव्याला उत्तर देत असते सडेतोडपणे. काव्या, अगं मी तयार आहे ना वाट बघायला. जीवाला जेव्हा वाटेल तेव्हा ते मला त्या मुलीचं नाव शेअर करतील. उगाचच त्यांना सगळ्यांसमोर उघडं पाडायची माझी इच्छा नाहीये काव्या. नंदिनी हे राग बोलत असते काव्याला. काव्या म्हणते, पण ताई, तीच मुलगी जर न्याय मागायला तुझ्या आनंद निवासमध्ये आली असती तर काय केलं असतं तू? नंदिनी म्हणते, म्हणजे? काव्या म्हणते, एकदा तरी विचार कर ना ताई. अगं त्या मुलीला तिच्या लग्नातनं सुटका हवी असेल, तिला जीवाकडे परत यायचं असेल आणि जीवा तुझ्यामुळे अडकलेला असेल तर काय करशील ग तू? हात जोडून रडत असेल तुझ्या समोर, तुला विनवण्या करत असेल, माझा जीवा परत दे परत दे. तर आता हा सीन बघा प्रेक्षकांनो. हे फोटो मी तुम्हाला आधीच हायलाइट केलेत, कारण बघा जीवा खूप वेळ रडत असतो मिथुन काकाच्या मिठीमध्ये. मिथुन काकाच्या मिठीत रडल्यानंतर तो मोकळा, अतिशय भावनिक दृश्य होतं हे. त्यावर मिथुन काका म्हणतात, बेटा जीवा काय करून बसला रे तू? काय करून बसला रे? आता काय करशील पुढे आयुष्यात? एकही शब्द बोलला नाहीस रे. प्रेक्षकांनो, इथून पुढचा सीन थोडासा स्किप करू नका, ऐकत रहा. अतिशय सुरेख दाखवला एपिसोड. जीवा रडतच बोलत असतो मिथुन काकांना, म्हणत असतो की काका बरं झालं रे, बरं झालं तुला कळलं हे सगळं. गुदमरत होतो रे मी, गुदमरत होतो. कोणाला काय सांगावं काही कळत नव्हतं बघ. दादाला जाऊन सांगावं, पण कसं सांगावं? नाही रे काका, हळूहळू बुडत चालला होता रे मी, तडफडत होतो रे काका मी. मिथुन काका म्हणतात, जीवा का नाही बोललास रे मनातलं? का नाही बोललास? जीवा म्हणतो, अरे काका, माझं आणि काव्याचं होतं रे एकमेकांवर प्रेम, पण मी जेव्हा नंदिनीला वाचवलं, लग्न मंडपात आलो, तेव्हा माझ्या समोर पार दादा आणि काव्याचं लग्न झालेलं होतं रे काका. ती काव्या जिच्यासाठी मी माझा जीव ओवाळून टाकला होता, स्वतःपेक्षा जास्ती प्रेम केलं होतं काका मी तिच्यावर. ती काव्या माझ्यासाठी क्षणभर सुद्धा थांबली नाही रे. थोडा वेळ सुद्धा तिला थांबता नाही आलं. अरे बघ काका, हे बघ. जीवा आता छातीवरचा टॅटू दाखवतो मिथुन काकांना आणि म्हणतो, बघ काका, अरे तिचं नाव छातीवर सुद्धा करून घेतलं रे मी. आणि तिने काय केलं रे? काय केलं तिने? मिथुन काकांना पण रडायला येते आता. जीवा म्हणतोय, तिने काय केलं रे काका? स्वतःच्या नावासमोर पार दादाचं नाव जोडून ठेवलंय आयुष्यभरासाठी. तू सांग मी आता काय करू? मिथुन काका हे ऐकून खूपच शॉक्ड झालेत. आता ते म्हणतात, अरे बाबा, पण जीवा हे सगळं पार्थला माहितीये का? जीवा म्हणतो, नाही रे, नाही माहिती रे बिचाऱ्याला काही, पण त्या क्षणापासून मी त्याचा रागराग करायला लागलो ना रे. अरे ज्या मुलीवरती माझं प्रेम आहे त्या मुलीसोबत माझ्या भावाचं लग्न झालं रे काका. काय करू सांग? मिथुन काका म्हणतात, मग ती मुलगी तुला तुझ्यासोबत हवी आहे का जीवा? बोल ना, अरे बोल. असा मूग गिळून गप्पा नको बसूस, ताकाला जाऊन भांड नको लपोस जीवा. अरे तुझी अवस्था कळते का तुला काय झालीये जीवा? अरे पाण्यातून वर फेकलेल्या माशासारखी तुझी अवस्था झालीये जीवा, कळतंय का तुला? अरे लहानाचा मोठा केलाय रे मी तुला. बोल, काय हवंय काय तुला जीवा? बोल, काय म्हणणं आहे तुझं? जीवा आता रडत असतो आणि म्हणत असतो, नाही रे काका, मला नाही माहिती रे, मला नाही कळते काही, पण आई बाबा म्हणतात ना लग्नानंतर होईलच प्रेम. आता मिथुन काका म्हणतात, पण लग्नाच्या आधी तर तू प्रेम करून बसलाय ना बाबा, त्याचं तू काय करणार आहेस? तुमच्यात जे काही घडून गेलंय, नाही बाबा, आजकालची पिढी आहे तुमची, आजकालचे थोडी म्हणजे आमच्यासारखे थोडी जुने विचारांचे नाही आहात तुम्ही. अरे तुमच्यात काही घडून गेलं असेल तर? जीवा म्हणतो, नाही रे काका, आमच्यात असं काहीही झालेलं नाहीये. साधं फ्लाइंग किस सुद्धा दिलं नाही रे तिने मला. लग्नाच्या आधी जवळ यायचं नाही म्हणून आम्ही लांब राहिलो. हां, पण मी मात्र तिच्यावर जीवापाड प्रेम करत राहिलो काका, खरंच जीवापाड प्रेम करत राहिलो. मिथुन काका म्हणतात, केलंय ना जीवापाड प्रेम, जीवाने केलंय ना प्रेम, मग घटस्फोट देऊन टाक ना नंदिनीला. प्रेक्षकांनो, आता खूपच म्हणजे सुरेख असे डायलॉग त्यांनी ऐकवलेले आहेत. मिथुन काका म्हणतात, मी सांगतो ना सगळ्यांना, अरे मी सांगतो पार्थला, दे घटस्फोट काव्याला, जा तू आणि काव्या लग्न करा. मी सांगतो नंदिनीला, चालेल तुला, अरे करून टाका लग्न. आता जीवा किती सुरेख उत्तर देतो बघा. जीवा म्हणतो, नाही रे, नाही काका, मी जर असं काव्याकडे परत गेलो तर नंदिनीचं काय होईल रे सांग? आता मिथुन काकांकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. जीवा खूप छान बोलतो आणि म्हणतो, काका
तुला खूप सोपं वाटतं का रे हे सगळं? काका तुला इतका स्वार्थी वाटलो का रे मी? अरे मला जर काव्याशी लग्नच करायचं असतं तर मी त्याच दिवशी लग्न मंडपात काव्याचं मंगळसूत्र काढून टाकलं असतं रे, आणि सांगितलं असतं की हीच माझी काव्य आहे. हात पकडून सांगितलं असतं की ही माझी काव्य आहे, हिचं मंगळसूत्र काढा, हिला मी सोबत माझ्या नेणार आहे, असं मी बोललो नसतो का लग्न मंडपात? बोल ना काका. मिथून काका म्हणतात, अरे वेड्या, तू स्वार्थी नाही, तू मूर्ख आहेस जीवा, मूर्ख आहेस. जीवा म्हणतो, काय करणार काका, आहे मी मूर्ख, या जगातला सगळ्यात मोठा मूर्ख आहे मी, कारण मी माझ्या एका कृतीमुळे परतीचे सगळे मार्ग बंद करून टाकलेत काका. आता इथे पुन्हा ते ढंगचिक म्युझिक बऱ्याच वेळ लावलंय, गोल गोल कॅमेरे फिरवलेत. आता पुढे जीवा म्हणतो, मी नंदिनीशी लग्न करून दादाकडे तिच्या जाण्याचा मार्ग बंद करून टाकला, आणि माझी म्हणजे काव्याला माझ्याकडे परत येण्याची वाट पण मी बंद करून टाकली आहे. सांग ना काका. अरे रोज जळतो रे मीच लावलेल्या आगीत. आणि जरी मी घटस्फोट घेतला ना काका, तरी सुद्धा मी काव्यावर आधीसारखं प्रेम नाही करू शकणार. माहिती नाही मला काय होईल, कारण मी पाहिलंय रे काका, मी पाहिलंय पार्थ आणि नंदिनीला सगळं विसरून हे सगळी परिस्थिती एक्सेप्ट करताना. माझं आणि काव्याचं लग्न झालं ना काका, तर कदाचित आमच्यासाठी सोहळा असेल रे, पण त्या दोघांसाठी काय रे, मरणापेक्षाही भयंकर दिलेली शिक्षा असेल रे काका. थोडा विचार कर या गोष्टीचा. अरे पार्थ दादाने स्वतःला काव्यामध्ये आणि नंदिनीने माझ्यामध्ये एवढं गुंतवलंय ना स्वतःला. आम्ही दोघांनी जरी लग्न केलं ना, तरी ते आमच्याशिवाय नाही राहू शकणार रे काका. खरंच नाही राहू शकणार. तू नंदिनीला ओळखत नाही अजून. ती जीव देईल रे माझ्यासाठी, जीव देईल, कारण मी तिच्यासाठी सर्वस्व आहे. अरे ती हिरो मानते रे मला, माझ्यावर विश्वास आहे रे तिचा. मी कसा मोडू तिचा विश्वास, सांग ना. अरे अख्ख्या जगाने जेव्हा तिच्यावर चिखलफेक केली होती ना काका, तेव्हा मी तिच्यासाठी उभा राहिलो होतो, म्हणूनच मी हिरो झालोय रे तिच्यासाठी. आणि आता तिला जाऊन सांगू की हे लग्न मोडून टाक? सांग ना, काय करू काका त्यानंतर? माझ्या भावाच्या बायकोशी जाऊन लग्न करू? सांग, हे सांगू तिला? आणि नंदिनीला हे सगळं स्वीकारण्यासारखं वाटेल, म्हणजे हे सगळं सोपं वाटेल नंदिनीला? सांग काका. अरे नंदिनी हे सगळं एक्सेप्ट करू शकेल? नाही काका, नाही. अरे हे सगळं नाही संपू शकणार कधीच. त्यापेक्षा एक काम करता का तुम्ही सगळे मिळून, मलाच मारून टाका ना, म्हणजे विषयच संपून जातील. मारून टाका मला आणि संपवून टाका हे सगळे विषय. मिथून काका आता त्याच्यावर ओरडतात आणि म्हणतात, जीवा वेडायस का पागल झालायस? अरे याच्यासाठी लहानाचं मोठं करतो का रे आम्ही तुम्हाला? अरे काय पोर आहे रे तुम्ही? अरे बाबा जीवा, अरे जरा शांत हो. अरे प्रत्येक परतीच्या वाटा असतात रे, तशा ह्या गोष्टीतूनही काही ना काही निघेल. नको एवढा त्रास करून घेऊ, आपण काही ना काही मार्ग काढू. जीवा म्हणतो, नाही काका नाही, सगळे मार्ग बंद झालेत आता. या सगळ्या गोष्टींसाठी मीच जबाबदार आहे. अरे काका मीच जबाबदार आहे. मी खोटारडा आहे, मी विश्वासघात केलाय आपल्या फॅमिलीचा, मी नंदिनीशी खोटं बोललो, मी काव्याला धोका दिला, मी या सगळ्या कारणाच्या मुळाशी मीच आहे रे काका. आता मिथून काकाला कळेना याला कसं समजून सांगावं. किती टेन्शन मध्ये होता हा. आतून प्रेक्षकांनो, मालिका खूप डीपली दाखवली आहे त्यांनी आज, छानच दाखवलाय त्यांनी आजचा भाग. थोडक्यात सांगायचं झालं तर आता थोडंसं मध्ये इंटरप्ट करते. जीवा स्वतःला दोषी मानतोय आणि नंदिनी अतिशय सोंजवळ मुलगी आहे हे त्याला कळलंय, त्यामुळे ती त्याला सोडून नाही राहणार आणि ती कदाचित आयुष्यात कधीही लग्न करणार नाही असं त्याला रिअलाइज झालंय प्रेक्षकांनो. त्यामुळे तो नंदिनी सोबत असलेलं नातं निभावतोय. आता जीवा म्हणत असतो, तुला माहितीये काका, अरे काव्या हे सगळं नातं मुद्दाम समोर आणायचा प्रयत्न करतेय. तिला का कळत नाहीये या सगळ्यांमुळे काहीही हाताला लागणार नाहीये? तिला का समजत नाहीये काका, या सगळ्यामुळे काहीच हाताला लागणार नाहीये? अरे नंदिनीसाठी मी फक्त एकदा उभं राहिलो रे काका, पण ती मात्र माझ्यासाठी रोज उभी असते, रोज. अरे मला काय हवं नको ते बघते, माझी काळजी घेते. अरे माझ्यातला जुना जिवंत ठेवते रे नंदिनी. काका एवढं सगळं सोपं वाटतं का रे तुला सांगतो मी, नंदिनीच्या आणि माझ्या कथेला सुरुवात नाहीये रे, आणि काव्याच्या आणि माझ्या स्टोरीला अंत नाहीये. अरे काय सुरेख वाक्य बोललाय प्रेक्षकांना तो. आजचे डायलॉग एक नंबर लिहिलेत, एक नंबर. त्यावरती आता जीवा म्हणतो, काय म्हणतो रे काका तो? साहिल काय म्हणतो? साहिल नावाचा शायर आहे. आता जीवाने त्याची एक शायरी मिथून काकाला ऐकवली आहे. तो म्हणतो, काका तुझा साहिल काय म्हणतो रे? वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन. मिथून काका ती शायरी पुढे पूर्ण करतात आणि म्हणतात, उसे
खूबसूरत मोड़ पे छोड़ देना अच्छा है। जीवा म्हणतो बरोबर आहे रे काका, उसे एक खूबसूरत मोड़ देके छोड़ना ही अच्छा है। जमेल का रे काका मला? जमेल ना रे? मिथुन काका म्हणतात हो बेटा जमेल, सगळं जमेल, सगळ्या गोष्टी होतील, तू नको काळजी करूस, मी आहे ना तुझ्या पाठीशी। अरे जीवा, या 2 लग्नांचं भविष्य काय आहे रे? पण काय आहे या लग्नाचं भविष्य? आता जेव्हा मिथुन काका त्याला हा प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित जीवाकडे आज नाहीये, पण याचं उत्तर लवकरच आपल्या सगळ्यांना मिळेल प्रेक्षकांनो। कालच तुम्हाला म्हटले होते मी प्रेक्षकांनो की ही लव्ह स्टोरी ना एवढी गुंतागुंतीची दाखवली आहे त्यांनी, कुठेतरी आपल्या कल्चरमध्ये ही लव्ह स्टोरी फिट बसत नाही, पण आजकाल आपण काय काय ऐकतोय त्यापेक्षा हे बरंच बरं आहे। म्हणजे आता काय बोलू प्रेक्षकांनो, तर असो, आता हाच एक्झॅक्टली प्रश्न काव्या नंदिनीला करतीये, पण काय अभिनय केलाय हो प्रेक्षकांनो आज सगळ्या कलाकारांनी, अतिशय उत्कृष्ट। आजच्या आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि आज चॅनलवर जाऊन नक्की ही मालिका बघा, अप्रतिम आणि सुरेख दाखवली आहे, शब्दच नाहीये दुसरा। इकडे काव्या नंदिनीला प्रश्न विचारत असते, सांग ग ताई सांग, तुझ्या या लग्नाचं काही भविष्य आहे का? जीवा तुझ्याशी प्रेमाने वागतात ताई, जीवा तुझ्याशी ज्या पद्धतीने वागतात ना त्यांच्या वागणुकीवरनं दिसतंय की ते त्या मुलीला विसरू शकत नाहीयेत आणि ते तुझं नातं स्वीकारत नाहीये ताई। आता काव्या मुद्दाम डायव्हर्ट करत असते नंदिनीला, पण नंदिनी मात्र पूर्ण विश्वासू आहे जीवाच्या बाबतीत। नंदिनी म्हणते काव्या तू का विसरतीयेस? अगं जीवांनीच माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला ना। काव्या म्हणते अगं ताई, भावनेच्या भरात घेतलेले सगळेच निर्णय योग्य असतात असे नाही, यू नेव्हर नो। अगं तेव्हा घेतलेल्या निर्णयाचा जीवांना आत्ता पश्चाताप होत असेल तर? आता काव्याने तिच्या डोक्यात एक विचित्रच प्रश्न घातलाय, पण नंदिनीला हे सगळं मान्यच नाहीये। काव्याचे विचार आणि तिचे विचार अतिशय वेगळे दाखवलेत। त्यावरती ती म्हणते काव्या तू मान अथवा नको मानू, पण माझ्या प्रेमावर आणि जीवांवर पूर्ण विश्वास आहे आणि मुळात माझा स्वतःवर, स्वतःतल्या बायकोवर आणि माझ्या शहाणपणावर पूर्ण विश्वास आहे काव्या। मागून सुद्धा मिळत नाही ना ते असतं दुर्दैव, आणि मागितल्यापेक्षाही जास्त मिळतं ना ते असतं नशीब। या 2 गोष्टीमध्ये जेवढं अंतर आहे ना काव्या, तेवढंच अंतर माझ्यामध्ये आणि त्या टॅटूवाल्या मुलीमध्ये आहे। वाह प्रेक्षकांनो, काय सडेतोड उत्तर दिलंय नंदिनीने। नंदिनी पुढे म्हणते त्या टॅटूवाल्या मुलीने तिचं प्रेम कमवलेलं नाहीये काव्या, आणि मी माझा संसार गमावणार नाहीये। काव्या म्हणत असते अगं ताई पण, आता नंदिनी म्हणते बस पुरे झालं आता काव्या, आता खूप झालंय, आता मला यावर चर्चा करायची नाहीये आणि यापुढे आपल्या दोघींमध्ये हा विषय आलाच नाही पाहिजे काव्या। आणि लक्षात ठेव आता जीवाचा वाढदिवस आहे, 12 वाजायला फक्त 5 मिनिटं बाकी आहेत। आपण इथून सगळेजण खाली जाणार आहोत आणि जीवाचा वाढदिवस साजरा करणार आहोत। आता मला या विषयावर पुन्हा चर्चा नकोय असं म्हणून आता नंदिनी तिथून निघून जाते। आता बघितलं ना प्रेक्षकांनो, काय सडेतोड उत्तर दिलंय नंदिनीने की त्या मुलीने तिचं प्रेम कमावलेलं नाहीये। आता हे वाक्य जरा काव्याच्या डोक्यात घुमलेलं आहे। ती विचार करते नंदिनी गेल्यावर, जीवाचा वाढदिवस साजरा तर करायचा, पण आमच्या दोघांबद्दल मी सगळ्यांना कळवणार म्हणजे कळवणारच। पण बघा आता प्रेक्षकांनो, मिथुन काकाने खूप मोठा गौप्यस्फोट केलाय जीवाजवळ। नंदिनी आता खाली निघून जाते, पण इकडे मिथुन काका जीवाला बरंच काही सांगतात आणि ते म्हणतात अरे बाबा मला सगळं कळलं होतं, ते गिफ्ट आणि फोटो सगळे पाहिले मी आल्या तेव्हापासून मी तुला वाचवायचा प्रयत्न करत होतो रे त्या काव्यापासनं। आता हे सगळं सांगतात मिथुन काका आणि म्हणतात काय रे जीवा, आतून तुटलेला माणूस असतो, आतून तुटलेली माणसं हे फुटलेल्या काचेपेक्षाही जास्ती घातक असतात असं म्हणतात जीवाला ते मिथुन काका। आणि म्हणतात कसे की काव्यानं आतून खूप हर्ट झालेली आहे आणि नेमकं काव्या तुझ्यासोबत तेच करते हे माझ्या तेव्हाच लक्षात आलं। काव्याने जेव्हा तुला शर्ट काढायला सांगितलं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं की काव्याचं काय चाललंय, म्हणूनच मी लाईट बंद केले होते। जीवा आता सरप्राईज होतो आणि म्हणतो काय काका, लाईट तू घालवले होतेस? खरंच? मिथुन काका म्हणतात हो बाबा मीच घालवले होते। जीवा म्हणतो काका थँक्यू सो मच, तू खूप मोठ्या संकटातनं मला वाचवलं होतं। त्यावर नाहीतर आज खूप काही झालं असतं। मिथुन काका म्हणतात बाबा जे व्हायचं तेच झालं असतं, पण ठीक आहे आपण ती वेळ जरा चुकवली। आता जीवा म्हणतो काका पण जे आमच्या बाबतीत झालं आणि जे हे लग्न झालंय ना ते
अरे काका, हे बघ कोणाला काही कळलं नाही पाहिजे रे. आता तो मोठा श्वास सोडतो जीवा आणि म्हणतो, हे बघ काका, तू तू मला सांग, ते गिफ्ट वगैरे कुठे ठेवलेत, त्या वस्तू कुठे ठेवल्यात तू? आता मिथुन काका म्हणतात, अडगळीच्या खोलीत ठेवलंय मी, तिथे कोणी जाणार नाहीये. आता जीवा म्हणतो, काका हा हा फोटो आहे ना, हा पण तिथेच ठेव आणि त्या सगळ्या वस्तू जाळून टाक रे, जाळून टाक सगळ्या गोष्टी. त्यावर मिथुन काका म्हणतात, अरे बाबा, तुझ्या लक्षात काय येत नाहीये? आधीच त्या काव्याच्या मनात आग धगधगतीये, त्यातनं मी आता होळी पेटवायला जाऊ का? हे बघ, एक काम करा, सकाळ झाली की तुम्ही निघून जा, मी नंतर या सगळ्या गोष्टींची विल्हेवाट लावून येतो. पण पुढे काय करायचंय ते आपण बघू जीवा, तू सध्या टेन्शन घेऊ नकोस. आता हा सिक्रेट फक्त आणि फक्त मिथुन काकांना कळलाय प्रेक्षकांनो, त्यामुळे आता ना मालिका जबरदस्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण मिथुन काका पावलोपावली जीवाच्या पाठीशी असणार आहेत. बघा आता काव्य खाली येत असते या जीवाशी बोलायला. मिथुन काका आता जीवाला म्हणतात, बाबा 12 वाजायला आले, कोणी यायच्या आत पटकन हा फोटो जिथे होता तिथे ठेवून येतो मी. आता ते पुढे काही बोलणार तेवढ्या त्यांना काव्य दिसते. दोघे पण घाबरतात आता, जीवा आणि मिथुन काका. पण मिथुन काकांनी काव्याला असं भासवलेलं नाहीये की त्यांना सगळं कळलंय. ते आता काव्याला बघतात आणि तडक तिथून निघून जातात. आता बघा प्रेक्षकांनो, काव्य तेथे आलीये. कसं झालंय माहितीये का, जीवा अतिशय मॅच्युअर पद्धतीने हे सगळं मॅटर हँडल करतोय, पण काव्या थोडा बालिशपणा करते. तिला असं वाटते की आपलं नातं जे आहे ते सगळ्यांसमोर सांगावं म्हणजे सांगावं. पण आता जीवा तिला खूप छान समजवतो प्रेक्षकांनो. पण बघत राहा पुढे काय झालंय. आता जीवा बघतो काव्य आलीये आणि मिथुन काका चुपचाप तिथून निघून जातात. आता इथे पार्थच्या बाबांचा सीन त्यांनी ऐकवलाय. आता या मानिनीताई टेन्शनमध्ये असतात, त्यामुळे त्यांनाही टेन्शन आलंय. ते विचार करतात, ही मानिनी जरा जास्तीच मनाला लावून घेते सगळं, मला वाटतं मी पार्थशी बोलायला हवं असं म्हणून आता ते पार्थला फोन लावतात. बरं का, इथे थोडा सस्पेन्स दाखवलाय त्यांनी. पार्थ आता खालीच येत असतो जीवाचा वाढदिवस साजरा करायला. आता त्यांचा फोन उचलतो पार्थ आणि म्हणतो, बाबा बोला. आता ते पार्थचे बाबा म्हणतात, अरे बड्डे बॉयचे भाऊ, काय चाललंय तुमचं? सगळं छान चाललंय ना? पार्थ म्हणतो, हो बाबा, मस्त मजा मस्ती चालू आहे. आणि नंदिनीने सगळी जेवणाची वगैरे तयारी केली आहे. आता जीवाचा वाढदिवस साजरा झाला की आम्ही जेवू. पण काय चाललंय तुमचं? आता ते म्हणतात, अरे काही नाही रे, जीवा काय करतोय रे? पार्थ म्हणतो, काय झालं बाबा, असं का विचारताय तुम्ही? काही आवाज तुमचा वेगळा वाटतोय, काही प्रॉब्लेम आहे का? असं कोड्यात नका बोलू. ते म्हणतात, अरे काही नाही रे बाबा, अरे तुझी आई रे, अरे ही अचानक टेन्शन मध्ये आली रे, सारखी जीवाची काळजी करते बघ. तिच्या माहेरचे ते साठे गुरुजी नाही का, ते तिला आले होते सांगायला. आता ते पुढे काही बोलणार तेवढ्यात यांची रेंज कटली आहे बरं का फोनची. पार्थ म्हणतो, हॅलो बाबा, काही बोलताय का तुम्ही? आता इकडनं हे हॅलो हॅलो करू लागले, तिकडनं पार्थ हॅलो हॅलो बाबा, गुरुजी काय म्हणाले बाबा, हॅलो. आता ते पार्थचे बाबा पण इकडनं हॅलो हॅलो करतात. आणि तेवढ्यात आता मिथुन काकाचा सीन दाखवलाय. मिथुन काका खूप रडत असतात काव्य आणि जीवाचा फोटो बघून, आणि अगदी जड अंतकरणाने त्यांनी तो फोटो त्या बॅग मध्ये लपवलाय. ती बॅग आहे अडगळीच्या खोलीमध्ये. आता हा जो पार्थ आहे ना, तो फोनवर हॅलो हॅलो करता करता अडगळीच्या खोलीत जाऊन पोहोचलाय बरं का. मिथुन काकांनी तो फोटो अगदी सेफ ठेवून दिलाय. तो फोटो ठेवून देतात, ते त्यांचे डोळे पुसतात आणि खाली निघून जातात. हा जरा रंगवला त्यांनी सीन. इकडे पार्थचे बाबा हॅलो हॅलो करतायत आणि पार्थ हॅलो हॅलो करता करता त्या अडगळीच्या खोलीत, आणि अचानक त्यांना एकमेकांचा आवाज क्लिअर यायला लागतो. पार्थ म्हणतो, बाबा येतोय का आवाज? मग ते म्हणतात की अरे हो येतोय बाबा आवाज, बोल बोल. पार्थ म्हणतो, काय म्हणाले गुरुजी? पार्थचे बाबा म्हणतात, जाऊ दे रे, काही नाही, ते गुरुजीचं काही एवढं महत्वाचं नाहीये, उगाच नको त्या विषयावर आपण बोलू नकोत. बरं चला, तुम्ही छान मजेत राहा, जीवा मजेत आहे ना? पार्थ म्हणतो, हो बाबा, आम्ही मस्त मजा करतोय, तुम्ही नका काळजी करू. पण बाबा तुम्हाला नक्कीच काही महत्वाचं बोलायचं नव्हतं ना? पार्थचे बाबा म्हणतात, नाही रे बाबा, एन्जॉय करा सगळेजण छान. हां बरं, बाकी काही नव्हतं बोलायचं. हां. आता पार्थ म्हणतो, बरं बाबा ठेवतो हां फोन. मग ते गुड नाईट म्हणून फोन ठेवून देतात. आता उगाचच काहीतरी सस्पेन्स दाखवायचा म्हणून दाखवला. आता तो जीवा नाही, पार्थ त्या बॅगकडे बघतो बरं का, आणि जरा त्याला सस्पिशियस वाटतं, पण तरी सुद्धा दुर्लक्ष करून निघून जातो. ते असं दाखवतात ना मुद्दाम, ढंगचिक करून काहीतरी तसं आपलं दाखवलंय. पण असो, आता बघा काव्या इकडे जीवाला म्हणत असते, जीवा आता आपलं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे, चल सांग कसं सांगायचं सगळ्यांना. जीवाला आलंय टेन्शन. तो म्हणत असतो, आता काय करायचंय काव्या? काव्या म्हणते, काय करायचं? अरे तू सांगणार होतास ना सगळ्यांना आपल्या नात्याबद्दल, तू सांगणार आहेस का मी सांगू? जीवा म्हणतो, नाही काव्या, कोणी काही बोलणार नाहीये आणि काही सांगायचं नाहीये कोणाला. हे बघ काव्या, मी तुला आधी पण बोललो, आता पुन्हा सांगतोय की आदळआपट करून काहीही होणार नाहीये. काव्या तू हे सगळं का करतेस? कशासाठी वागतेस असं? अगं थोडा विचार कर.
अगं तू जे करायला जातेस ना त्यामुळे मनस्ताप होणार आहे, प्रत्येकाला चिडचिड होणार आहे. अगं वेळ निघून गेलीये काव्या, आपल्या हातात काही राहिलेलं नाहीये ग. अगं सगळं कोसळून जाईल आपण सांगितलं असं सगळ्यांना तर. ऐक माझं, ऐक काव्या, आपण पूर्वीसारखे एकमेकांसोबत नाही वागू शकणार. आता एवढं सगळं स्पष्टपणे तो बोलतोय तरी सुद्धा काव्या जिद्दीलाच पेटली आहे. आणि इथे आता त्या मालिकेचं अगदी मोठ्याने टायटल सॉन्ग ऐकवलंय, लग्नानंतर होईलच प्रेम, आणि एपिसोड संपवला. आता पुढच्या भागात आपण बघतोय की काव्या एवढा फोर्स करते जीवाला, सांग सगळ्यांना आपल्या दोघांचं प्रेम होतं, सांग. जीवा सांगतो की नाही. आता जीवा चिडतो आणि म्हणतो तुला कळत का नाहीये काव्या, नंदिनीचा लग्नावरचा माझ्यावरचा विश्वास उडाला तर मी असं काही करणार नाहीये. मग आता काव्या त्याला धमकवते आणि म्हणते सगळं लपवशील रे, टॅटू कसा लपवशील. जीवा चिडतो आणि म्हणतो प्रश्न या टॅटूचाच आहे ना, थांब हा प्रश्नच मिटून टाकतो. असं म्हणून त्याने जळतं लाकूड हातात घेतलंय आणि ते छातीवर ठेवलंय आणि ते काव्या नावाचा टॅटू जाळून टाकलाय. तिकडनं जोरात नंदिनी पळत येते आणि जीवा विवळत असतो आणि ते बघून नंदिनी रडायला लागते मोठ्याने. पण प्रेक्षकांनो, जेव्हा काव्याला कळेल ना की जीवा तिचा राहिलेलाच नाहीये, तेव्हा काव्या सुद्धा पार्थ सोबतचं तिचं रिलेशन एक्सेप्ट करेल. पण ही मालिका पाहताना एवढं टेन्शन येतं ना डोक्याला की काय सांगू बाबा, अवघडच आहे सगळं. असो तर तुर्तास तरी हा भाग संपला. असा होता आजचा एपिसोड. कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. तुम्हाला आवडतो ना माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला, तर आवर्जून जाता जाता एखादा लाईक करावं. माझ्या कामाची तेवढीच मला पोच पावती मिळते आणि जरा समाधान वाटतं की चला आपण जे काम करतोय ते आवडते प्रत्येकाला. प्रेक्षकांनो, आवर्जून आपल्या एपिसोड रिव्ह्यूला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा ज्यांना कोणाला ही मालिका आवडत असेल त्यांना. आणि हो, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आज वटपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू सहित. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.